काळीज नाहीये का? आणि जर बीड मधला का माणसांना काळीज नसेल आणि बीड स्टिग्मटाइज असेल, बीडला जर तुम्ही डाग लावणार असाल आणि बीडचं पोलीस स्टेशन राजकीय लोक हाताळत आहेत तसं सांगत असाल, तर फलटण मधलं पोलीस स्टेशन कोण हाताळतो? फलटण मधल्या पोलीस स्टेशनला सतत गैरवापर करून कोण चुकीचे गुन्हे टाकतं? माझ्याकडे काही FIR आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर जेव्हापासून भाजपमध्ये गेले, किती त्यांनी पोलीस कंप्लेंट केल्या? आपल्याला आश्चर्य वाटेल, 2022 पासून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात पोलिसांना हाताशी धरून? रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात? 1, 2, 3, 5, 10, 25, 50, 75, 100, 125, 277 पोलीस कंप्लेंट केल्या. होय दादा, शॉकिंग आहे ना? 277 पोलीस कंप्लेंट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या. आणि ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला, माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी आहे. माझ्याकडे याच्यातला ताई हे जरा कागद बघा, सॉर्ट आउट करा. मी आपल्याला एक एक करून ज्याला ज्याला ह्या FIR पाहिजे त्या सगळ्या FIR गोळा करण्यात माझा खरा तर वेळ गेला, मला झेरॉक्स काढण्यात वेळ गेला. किती FIR कराव्यात, काय FIR घ्यायच्यात त्या घ्या तुम्हाला. ह्या सगळ्या FIR रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून झाल्यात. सगळीकडे फिर्यादी, उपलवेचा साखर कारखाना आहे, ह्या सगळ्या FIR आहेत. घ्या. नाही नाही नाही, ह्या कामगारांवरच्या आहेत. बीडच्या लोकांना काय त्रास होतो, बीडच्या लोकांना काय पद्धतीने परेशान केलं जातं. फक्त माणूस बीडचा आहे म्हणून, ती डॉक्टरीन बीडची आहे म्हणून तिचा जीव घेतला तुम्ही. ह्या किती पोलीस कंप्लेंट आहेत? ह्या सगळ्या पोलीस कंप्लेंट FIR आहेत. या कंप्लेंट नाही, ह्या FIR आहेत. या सगळ्या FIR मी तुमच्यासाठी आणल्या आहेत. याच्या सगळ्या मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. किती किती द्यायच्या? जीव घेता, जीव घेता एखाद्याचा आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतात रणजितसिंह नाईक निंबाळकर? देवेंद्र फडणवीसांच्या. आणि देवेंद्र फडणवीस सांगणार की मी यांना क्लीन चिट देतोय. कोणत्या आधारावर क्लीन चिट दिली त्यांनी? काय त्यांनी या सगळ्या FIR बघितल्या का? अरे एका दिवशी 14 FIR दाखल झाल्यात. कोण पोलीस अधिकारी आहे ते? तो महाडिक कोण आहे? तो राहुल धस कोण आहे? बदने कोण आहे? जायपात्रे कोण आहे? हे सगळे पोलीस अधिकारी. तुम्ही म्हणता ना की बीड मधले पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी ठेवले जातात. फलटण मध्ये काय चाललंय?